मी नॉर्मल आयुष्यात पण असं आहे की ते झालं, ती येऊन स्वतःहून मला सॉरी बोलली. मी बोललो की महाराष्ट्राला बोल की तू सॉरी बोल. जेन्युअन पर्सनॅलिटीज आत आहेत, जे आत टिकले, त्यांची पर्सनॅलिटी घेऊन गेलेत. ते मी, प्राजक्ता, सचिनदा आणि आयुष. तू एक काम कर, स्वतःचा बुक हा, त्याच्यावर मी तिला उत्तर द्यायचो. नमस्कार, मी तुमची पत्रकार श्वेता चिकणे तुमचं हार्दिक स्वागत करते टेलीचक्कर रिजनल्स मध्ये. आज आपल्या बरोबर बसणार आहेत गप्पांसाठी करण सोनावणे, ज्यांना तुम्ही बिग बॉस मध्ये सुद्धा पाहिलं आहे. करण, कसा आहेस? खूप छान, मजा मस्ती. करण, सगळ्यात आधी तर अनएक्सपेक्टेड होता. प्रेक्षकांसाठी फॅन्स खूप म्हणजे एक्सपेक्ट केलंच नव्हतं. असं वाटलं होतं त्या घरात म्हणजे दरवाजाच्या मागून तूच येशील आतमध्ये. तुझ्यासाठी किती अनएक्सपेक्टेड होतं? माझ्यासाठी मला असं वाटतं की मला नंतर थोडं कळायला लागलेलं की कदाचित मीच जाणार आहे, बट तरी अनएक्सपेक्टेड होतं. आणि जसं लोकांना अनएक्सपेक्टेड होतं तसं मला पण सुरुवातीला होतं की हे कसं झालं. तेच कंटेस्टंटच्या चेहऱ्यावर पण मला काल मी जेव्हा एपिसोड बघितला ते पण दिसलं की त्यांचं असं आलं की हे कसं झालं आणि हे का झालं. आता ह्याची उत्तरं तर तुम्हाला बिग बॉसच देऊ शकतात, माझ्याकडे नाही. बट ऑफकोर्स मला पण असं वाटलं की चुकीचं झालं. आणि जर चुकीचं झालंय तर आज जसं बिग बॉस कन्फेशन रूम मध्ये येऊन सगळ्यांना सांगतात की हे तुझं चुकतंय, हे तुझं बरोबर आहे. 2 हफ्त्यांपासून मी बिग बॉसशी बोलायचा प्रयत्न करतो की मला प्लीज एकदा आज बोलवा आणि मला सांगा काय चुकतंय काय नाही चुकतंय. बिकॉज मला एक्सेप्ट करायला प्रॉब्लेम नाही की काहीतरी चुकतंय. तर ते मला ती क्लॅरिटी भेटली नाही. खूप कन्फ्युजन मध्ये चालू होतं. भाऊच्या धक्क्यावर काहीतरी वेगळं, बिग बॉस काहीतरी वेगळं म्हणतात. ते कन्फ्युजन मध्ये अडकून गेलो. आणि जसं मी अडकलो तसं प्राजक्ता पण अडकली, तर सचिनजी पण अडकले. कारण आम्ही नेहमी भाऊचा धक्का झाल्यानंतर बोलायचो की ओरडणं म्हणजेच बिग बॉस आहे. हे कळत नाहीये. म्हणजे चांगुलपणा दाखवलं तर ते लोकांना आवडत नाही. आम्ही हे आतून फिगर आउट करत होतो आणि आम्ही चांगुलपणा दाखवायचा पण प्रयत्न करत होतो. आम्ही आहोत तेच आम्ही दाखवायचा प्रयत्न करतोय, पण ते लोकांना पटत नाही. सो जसं ते बोलतात की पॉझिटिव्हिटी तेवढी जास्त विकली नाही जात, निगेटिव्हिटी जास्त विकली जाते. विकली जाते बट आमची पॉझिटिव्हिटी जेवढी आम्ही देऊ शकलो आणि जेवढी आम्ही आहोत ते जर दाखवतोय आणि ते जर लोकांना नाही पटत तर ठीक आहे, मग काय बोलू नाही शकत. आणि तुझ्या बरोबर दोघे जे उभे होते लास्टला, दोघेही तुझ्या ग्रुपचे, तुझ्या टोळीचेच होते. तर ती आतून फिलिंग कशी येत होती? कारण की कोणीही गेलं तरी तुझ्या ग्रुपचेच मेंबर जाणार होते. त्यावेळी ऑनेस्टली आहे ना, माझ्या डोक्यात आणि प्राजक्ताच्या डोक्यात एवढं फिक्स होतं की मी तर नाही जाणार आहे, हे दोघे जाणार आहे. बिकॉज आयुष ऑफकोर्स रिझन्स, आणि सचिनजी, बिकॉज सचिनजींना आम्ही प्रोत्साहन देत होतो, सचिनजी जातील हे दिसत होतं. तर मला ऍज अ गेम पर्स्पेक्टिव्ह हे माहिती आहे की हे कधी ना कधी पुढे पण होणारच, हे जातील. सो मी रेडी होतो या गोष्टीसाठी. ते दोघे रेडी नव्हते. ते जरा इमोशनली कनेक्टेड होते. ऑफकोर्स मी रडलो असतो. मी सचिनजींसाठी रडलो असतो, आयुषसाठी नाही. बिकॉज आयुषची परिस्थिती जी होती ना, त्याच्यानंतर मला असं वाटतं की तू जा बाहेर, तू बाहेर जा, तू खुश राहशील, तर त्याच्याने मला बरं वाटतं. सचिनजी जर गेले असते तर मला ते पटलं नसतं, रडलो असतो नो डाऊट. बट अगेन गेम गोज ऑन, शो मस्ट गो ऑन. सो आपल्याला तसंच खेळायचं आहे, जास्त अडकून नाही राहू शकत. कारण मी जरा प्रॅक्टिकल माणूस आहे. जरी प्राजक्ता बाहेर गेली असती मी खूप रडलो असतो, मला माहिती आहे. बट नंतर 1-2 दिवसात रिकव्हर होऊन गेमवर फोकस आलो असतो. बिकॉज तशी माझी मेंटॅलिटी आहे की गेम आहे, गेम नाही थांबला पाहिजे. कारण जर प्राजक्ता बाहेर गेली तर प्राजक्ता हे एक्सपेक्ट करेल की कारण आता तू छान गेम खेळ. तसं मी आता एक्सपेक्ट करतोय की प्राजक्ता प्लीज छान गेम खेळ, दाखव तुझी काहीतरी वेगळी साईड. पण पुढं मला असं वाटतं की कदाचित ते नाही दाखवणार. बिकॉज अगेन चांगली आहे आणि चांगल्या माणसाला तुम्ही जास्त बदलायला गेलं तर मग काहीतरी विस्कटून जातं. आयुष बद्दल तू बोलतोयस की जे थोडस बाहेर आलं तर बरं झालं का? काय झालं होतं एक्झॅक्टली आतमध्ये? कारण विषय असा आहे की पहिलं त्याचा तो पायाचा जो इश्यू झाला त्याच्यानंतर त्याला काहीच करता येत नव्हतं. मग त्याला ना, बिकॉज तो खूप स्ट्रॉंग कंटेंटर असल्यामुळे त्याला असं होतं की मी काही देऊ नाही शकत. मी बघतोय रोज टास्क होत आहेत, रोज हा विषय होतोय, रोज हे होतंय, पण मला करताच नाही ते काय. सो त्याच्याने तो खूप खचून गेले. ते फर्स्ट वीक झालं. सेकंड वीक मध्ये माझ्या गाजराच्या टास्क मध्ये तो बोलला की मी येतो, बिकॉज मला तुला कॅप्टन बघायचं. तो माझ्यासाठी फक्त आला आणि त्या नादात परत त्याला त्याचा त्रास झाला. कारण तो परत तिथेच इंजुरी झाली जिथे नाही झाली पाहिजे. आता मला असं झालं नाही की मला खूप वाईट वाटायचं या गोष्टीचं, म्हणून मी त्याच्या रोज बेडवर बसायचो, जेवायचो, मी एका ताटात जेवायचो, ते होतं. सो त्यांनी माझ्यासाठी ती गोष्ट केली. सो अगेन त्याचाच चांगुलपणा त्याला नडला आणि तो परत नेक्स्ट वीक मध्ये पण नाही दिसला आणि परत त्याला खंत व्हायला लागला, त्याला तो खचायला लागला खूप. आणि म्हणून मला तो बोलायचा की मला नाही होत रे. जेव्हा असं माणसाला इरिट होतो ना, मी काही नाही करू शकत, मग तो स्वतःला काहीतरी भलतं करून घेईल. त्याच्या बदली मला असं होतं की खरंच तू बाहेर जा, मग तू सुखी राहशील. बिकॉज अजून तू एक इंजुरी परत रिपीट करशील, वाईट लागेल.
तुमचा आम्हाला फन फॅक्टर खूप दिसला जेव्हा सिरियस पण काय सिच्युएशन असायचं साईड बाय साईड तुमचा फन फॅक्टर आणि तो प्रेक्षकांना खूप आवडत होता. ओके. पण एक दोन असे सिच्युएशन्स होते टास्क मध्ये जिकडे तुमचा पण टेम्पर आम्हाला तुम्ही बरोबर. दुसरी साईड पण दिसली. बरोबर. रुचिता बरोबर तुमचा जो पापडवाला टास्क मध्ये झालेलं ते एक्झॅक्टली काय झालेलं, तुम्हाला लागलं होतं, लागता लागता राहिलेलं काय होतं ते? विषय असा होता की मला म्हणजे आता कॅमेरामध्ये असं दिसलं आणि भाऊ बोलतात की ते तू जे आटा उडवत होता त्याच्यात तिने असं आपण रिॲक्शन मध्ये करतो ते केलं. तर माझ्या छातीला खरंच धक्का लागला आणि त्याच्या आधी तीच स्वतः बोलायची की मला हात नको लावू, मला स्पर्श नको करू. तर ऑफकोर्स मी त्याच्यात बिलकुल नाही पडत. पण जर पोरीनी लाईन क्रॉस केली तर मग आम्ही का थांबायचं? आणि मी लाईन क्रॉस पण नाही केली, मी फक्त तोंडावर जाऊन तिला ओरडत होतो की आता काय आता काय आता काय. ते सगळं झालं आणि त्याच्यानंतर आता सिम्पलची गोष्ट आहे, मी नॉर्मल आयुष्यात पण असं आहे की ते झालं, ती येऊन स्वतःहून मला सॉरी बोलली. मी बोललो की महाराष्ट्राला बोल की तू सॉरी बोल. आता एवढं जर ती करू शकते तर माझं तर ऑफकोर्स एवढं की तिला रिअलाइज झाली आहे मनापासून चूक, तर ऑफकोर्स सॉरी घे. पण मला कळतं की लोक बोलतात की तो विषय खेचला पाहिजे होता मुद्दामून की नाही मी ऐकून नाही घेणार, तू मला मारलं. पण मी बोलतो मी नाही असं माणूस. जर मनापासून कोणाला काय सॉरी बोलायचं तर बोला, बट गेमची डिमांड ही होती की तो विषय खेचला पाहिजे. पण मग जर ते गेमची डिमांड आहे तर मग माझ्या पर्सनॅलिटीशी रिअल राहत नाही. आणि रियालिटी शो असल्यामुळे हे रिअल आहे हे मी विचार करत होतो. पण आता रियालिटी शोचा चॅलेंज हा घेतल्यानंतर मला कळलं की रियालिटी शो मध्ये जास्त रिअल नाही राहायचं. मग ते तुम्हाला असं नडतं. राईट. पण ठीक आहे, मला त्याच्या काय बाबतीत तसं वाईट नाही. तिचे जे वागणं आहे, जसं ती वागते घरात, तिचे जे शब्द ती यूज करते ते तुम्हाला कसे वाटतात? म्हणजे काय बोलायचं? पहिले 2 हफ्त्यात तिने ऑफकोर्स खूप शिव्या आणि खूप खालच्या पातळीला येऊन खूप गोष्टी केल्या. आता पण ती करते ऑफकोर्स, त्याच्यात काही चूक नाहीये. पण जर तुम्ही दुसरी बाजू बघितली जी आहे तन्वी कोलतेची, ती तुम्हाला असं वाटतं की ती स्ट्रॉंग कंटेंडर आहे आणि ती विषयावर बोलते आणि ती रुचिता सारखी नाही बोलत. जर तुम्हाला तो पर्स्पेक्टिव्ह आहे, पण तुम्हाला हे नाही कळते की तन्वी किती फेक खेळते. रुचिता जे भांडते त्याच्यात फक्त तिचे शब्द आता तिने काहीतरी चुकीचे आणि ते बोलली ते ठीक आहे, पण त्याच्यानंतर ती एक्सेप्ट पण करते तिची चूक. पण तन्वी जी फेक खेळते आणि आता मी बाहेर येऊन बघतोय की तिला जसं दाखवलं जात आहे एडिट तर ते मला कळतं की ओ मी पण मॅनिप्युलेट झालो असतो. म्हणजे म्हणून मला बिग बॉस का करायचं, तुम्ही बिग बॉस नाही बघितलंय कारण मला कधीच इंटरेस्ट नव्हता. पण मला आता कळतंय की लोकांना कसं मॅनिप्युलेट केलं जातं एक गोष्ट दाखवून, जशी माझी आणि प्राजक्ताची लव्ह स्टोरी दाखवली. त्याच्यानंतर तर मी एन्जॉय करतो. तुम्हाला करायचं ना मीम्स तुम्ही बनवा, मी सांगत नाही बसणार की आमच्या दोघांमध्ये काय, कारण आमच्या दोघांमध्ये क्लॅरिटी. मी बाहेर पडलो, लोक बोलतात गेम चांगला नाही खेळला, ठीक आहे, मला माहिती मी काय केलं. मला हा खंत नाही की अरे यार मी हे का केलं, मी सगळं केलं मला जे करायचं होतं, त्याच्यातून नाही जमलं तर ठीक. तुम्ही प्राजक्ताचे बोललात मीम्स वगैरे बनतात, पण जर तुम्ही अजून आतमध्ये राहिला असता तर आम्हाला कुठे तो लव्ह अँगल दिसला असता का? कारण की खूप छान तुमचं बॉन्ड आम्हाला वाटत होतं, तुम्ही जे गप्पा मारायचे, तुम्हाला एकत्र बघून छान वाटायचं, प्रेक्षकांना पण आवडलं. म्हणजे पुढे आम्हाला बघायला भेटलं असतं का? आता जसं मी बोलतोय की जसं 3 हफ्त्यानंतर माझ्यासाठी तिच्या बाबतीत एक वेगळं कनेक्शन निर्माण झालं, जे मी बोललो पण की आई पप्पांसाठी जशी काळजी वाटते तशी तुझ्यासाठी वाटते. ऑफकोर्स दिवस असे आहेत की पुढे जाऊन कदाचित आमचं ते झालं पण असतं, पण या मोमेंटला बिलकुल काही नव्हतं. प्युअर मैत्री, प्युअर आमचं बॉन्ड होतं, प्युअर म्हणजे घरची लोक पण जळायची आमच्यावर की अशी मैत्री ही अजून तुटली नाही. आम्ही खूप प्रयत्न केला तोडायचा पण तुटली नाही. मुली पण दीपालीताई वगैरे सगळे बोलायचे की तुम्हाला बघून खूप छान वाटतं, तुम्ही जे दोघे एकदा क्यूटगिरी करत असताना ते बरं वाटतं. सो आम्हाला कधी कुणी नावं पण नाही ठेवली, आम्हाला नावं ठेवली बिग बॉस आम्हाला चिडवायचे. सो तिथे पण आम्ही एन्जॉय करायचो. मी बिग बॉसला पण बोललो की बिग बॉस नियंत्रण ठेवा तुमच्या शब्दावर. पण ते आमच्यामध्ये क्यूट बँटर होतं. बिग बॉस आणि माझ्या पण तिला पण माहिती होती गोष्टी आणि ती पण प्ले अलॉंग करायची. सो आमच्यामध्ये ते पुढे जाऊन काय झालं असतं हे मला पण नाही माहिती, पण आमची क्लीन प्युअर मैत्री होती जिथे आम्ही इंडिव्हिज्युअल गेम खेळत होते, आम्हाला माहिती होतं. आणि हेच लोकांना त्रास होत होता, लोकांना म्हणजे आतल्या लोकांना, की अरे यार तुमची मैत्री तोडू कशी, आम्ही सगळं बोललो तुमच्याबद्दल एकमेकांबद्दल वाईट बोलून, पण तुम्ही तुटतच नाही. प्राजक्ताला मी बोललेलो की हे होणार आहे, तर ती बोलली ओके मला काही प्रॉब्लेम नाही, आपल्यामध्ये क्लॅरिटी आहे ना आपण काय करतोय, बस बाकी मला काय. तेवढंच आहे. कोण असं आहे जे एडा बनून पेढा खातोय आणि कोण असं आहे जे स्वतःला शाना समजतो पण काय अक्कल नाही? येडा म्हणून पेढा खातोय मोठ्या शब्दात तन्वी कोलते. आणि जो शाना समजतो पण काय येत नाही. शाळा समजतो पण काय येत नाही, मला सगळं येतं पण काय येत नाही, नुसतं बोलायसाठीच. प्रभू असेल, अजून दीपालीताई आहे. हा सध्या हे दोनच दिसत आहेत मला की त्यांना खरंच काही कळत नाही,
पण तेच आहे ना की त्यांच्याकडे बोलणार कोणतरी आहे तन्वी, मग हम्म. त्यांच्या मागून ते दिसतात. राईट. विशालच्या मागून रुचिता बोलते, मग रुचितामुळे तो दिसतो. आमच्यामध्ये असं कोण फालतू भांडणार कोण नव्हतं. नव्हतं, बरोबर. सो म्हणून मी सगळ्यांना एकच सांगत असतो की जे जेन्युअन पर्सनॅलिटीज आत आहेत, जे आत टिकले, त्यांची पर्सनॅलिटी घेऊन गेलेत, ते मी, प्राजक्ता, सचिनदा आणि आयुष हेच होतो. राईट. पण ते जेन्युअननेस लोकांना नाही आवडत. नाही आवडत. बिग So- बॉस आहे, त्यांना भांडणं, त्यांना हा. इकडचं तिकडे करायला हे सगळ्यांना आवडतं. पण हे मला असं होतं की कितपत करायचं. मी भांडलो पण आहे खूप, बट ते दाखवलं नाही. कारण मी जे भांडण करतो ते मी मिटवतो पण, पण मिटवणं पण अलाउड नाही. अलाउड नाहीये. मी बोललो मग मी ग्रजेस ठेवा. हा ग्रजेस ठेवून मग मी नाहीये ना. बोललो ठीक आहे. राखी बद्दल काय बोलायचं, जे त्यांनी रिसेंटली केला गोंधळ घरामध्ये, कोणता बोला? तो भांडी वगैरे फोडले, भांडी तोडायचं. प्लेट वगैरे हा, फोडले, हा. त्याच्याबद्दल काय बोलायचं, ड्युटीजला घेऊन. मला तर मजा आली. मला काहीही तिच्याबद्दल प्रॉब्लेम नाहीये. आणि माझा जो एक्सपिरियन्स होता राखीसाठी तो खूप छान होता. राखीसाठी माझा एक्सपिरियन्स खूप घाण होता. कारण राखीचं नेहमी हेच होतं की मी तुझ्याशी भांडते आणि तू ट्रिगरच नाही होते कोणत्या गोष्टीने. मी तुला मुका बोलली, मी तुला काय काय बोलली. मी बोलली की तू एक काम कर, स्वतःचा गो खा. त्याच्यावर मी तिला उत्तर द्यायचो. पण तिचा तू भडकतोस कधी मला सांग ना. पण मी बोललो माझ्याकडे नाही ट्रिगर पॉईंट. आम्ही ह्याच्यापेक्षा घाण मित्रांना आपण बोलतो. तू काय बोलणार आहेस मला, किती बोलणार. मला माहिती आहे ना मी काय. माणसाला त्याच वेळी त्रास होतो मला असं वाटतं ज्यावेळी त्याला जाणवतं की अरे मी तो नाही. पण मला माहिती आहे मी काय घेऊन आलोय. तू माझ्या आईवर बोल, पप्पांवर बोल, मला फरक नाही पडणार. बिकॉज त्याच्याकडे माझ्याकडे उत्तर एवढे बाप आहेत ना की तुला रिप्लाय नाही भेटणार. आणि तेच राखीचं झालं. आणि मी खूप एन्जॉय केलं. जेव्हा तिने ते तोडलं पण ना, मी बोललो अरे यार हिने आज प्रोमो दिली, मी एन्जॉय करत होते. सो मला तिला पण कळलेलं की तुला मेरा सब गेम खराब करला, ऐसा की करा. मी बोला अरे मेरे को समझ गया तो क्या कर रही है. सो ते मला खूप आवडलं राखी. ती आल्यावरून एक सुनामी खरंच आली घरामध्ये, सगळे उठले. तिला ज्यांना ट्रिगर करायचं होतं ते परफेक्ट ट्रिगर झाले, सगळे परफेक्ट ट्रिगर झाले. मला हे विचारायचं, जर वाईल्ड कार्ड म्हणून परत जाण्याचा चान्स भेटेल तर जाणार? वाईल्ड कार्ड म्हणून जाईल, परत नवीन बिग बॉस आला त्याच्यात पण जाईल, किती बिग बॉस येते जाईल. बिकॉज मला परत आता वेगळ्या प्रकारे मला करायचं. कारण मला बाहेरचा पर्स्पेक्टिव्ह पण कळला ना की बिग बॉस आतून कसा दाखवला जातो. बरोबर. सो आता त्याप्रमाणे मी खेळ. मी काही कंटेस्टंटचे नावं घेईल, तुला त्यांना एका वर्ड मध्ये डिस्क्राईब करायचं. आयुष. आयुष जीवलग मित्र. राखी. ग्रेट कॉन्टेंट. ग्रेट कॉन्टेंट. तन्वी. फेक पर्सनॅलिटी. फेक पर्सनॅलिटी. राकेश. डबल फेक पर्सनॅलिटी. विशाल. मास्टरमाइंड. मास्टरमाइंड. ओके. तर हे रुचिता. रुचिता आरडाओरडा. आरडाओरडा. लास्टली करण. मी जेन्युइन. तेच उलट पडलं मला, म्हणून तेच बोलू शकतो. राईट. सो खूप आवडलं तुझ्या बरोबर बोलून, गप्पा मारून खूप छान वाटलं. फॅन्ससाठी एक स्वीट लवली मेसेज. सर्वांना थँक्यू सो मच सपोर्ट केल्याबद्दल. मला जे काय प्रेम दिलं, तुम्हाला असं वाटलं असेल की अरे हे काय झालं, तुला एवढं प्रेम दिलं आणि तू काय खेळलाच नाही. मी खेळलोच नाही, कारण मी ती पर्सनॅलिटी नाहीये. मीच राहायला गेलो तिकडे आणि ते तुम्हाला आवडलं नाही. ज्यांना आवडलं त्यांना आवडलं ऑफकोर्स, पण ज्यांना नाही आवडलं त्यांना मला काही बोलायचं नाही. जे विकतं तेच दाखवलं जातं आणि तेच दाखवलं आणि ते तुम्हाला आवडलं. जे दाखवलं पाहिजे आणि जे तुम्ही इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे ते नाही दाखवलं. पण ठीक आहे, मला त्याचं काही कंप्लेंट्स नाही करायचं की हे असं का आणि तसं का आणि बिग बॉस चुकीचं आहे वगैरे, असं काही नाही. लोकांना ज्या गोष्टी आवडतात तेच दाखवल्या जातात. लोकांना जर गोष्टी नाही आवडत तर मग ते नाही पण दाखवलं जाणार. सो तुम्ही चूज करा की तुम्ही काय बघताय आणि तुम्ही कुठून इन्स्पायर होताय. तो सगळं तुमच्यावर आहे. सो लव्ह यू ऑल. थँक्यू. नमस्कार, माझं नाव करण सोनावणे, AKA फोकस्ड इंडियन, आणि तुम्ही बघताय मला टेलीचक्कर रिजनलवर. प्लीज ह्याला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा.